समर्थन करता है। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतुकीला बसलाय। आखाती देशातील जवळपास सर्व विमानतळही बंद ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे 30,000हून अधिक भारतीय या आखाती देशांमध्ये अडकले आहेत। आखाती देशांनी एअर स्पेस बंद असल्याने 3,000पेक्षा अधिक फ्लाइट्स रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे 3 लाखाहून अधिक नागरिक अडकल्याची माहिती आहे। तर आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर मायदेशात परत आणण्यासाठी सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मैं कलकत्ता से आया हूँ। मैं दुबई जाने वाला था। दुबई कल रात तो 2 बजे तक फ्लाइट है, फ्लाइट कैंसिल हो गया। अभी इन लोगों का कुछ पता नहीं, ये लोग बोल रहे हैं अभी कब खुलेगा अभी पता नहीं। जी हम बिहार से आए हुए हैं दुबई जाने के लिए। हाँ, क्या करने वाले थे और कौन कौन है आपके साथ? हमारे साथ ये है 20, हमारे पास 20 बंदे हैं। 20 बंदे के साथ हम है काम करने के लिए जा रहे जी, काम करने के लिए। कल 10 बजे रात से हम यहाँ पे वेट कर रहा है। दरम्यान इस्रायल इराण युद्धामुळे कोणत्या जिल्ह्यातले किती जण कुठे कुठे अडकलेत ते पाहूया। ही आकडेवारी आपल्या समोर आहे। पुण्यामधले 40 जण, पिंपरी चिंचवड मधले 40 जण, रिसोड वाशिम मधले 3 जण, जळगावातले 31 जण हे विविध ठिकाणी अडकल्याचं पाहायला मिळतंय। इकडे दुबईमध्ये जेबल अली पोर्ट भागात इराणकडनं मिसाईल हल्ले करण्यात आले। इथे होणाऱ्या सततच्या हल्ल्यांमुळे इथे भारतीय विद्यार्थी भयभीत झाले। चंद्रपूरचे आश्रय तायडे हे दुबईत हल्ला होत असलेल्या ठिकाणी राहत असल्याची माहिती त्यांच्या पालकांनी दिली। दुबईमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी पालकांकडून करण्यात येते। इराणकडनं जे काही हल्ले केले जात आहेत ते जेबल अली पोर्टच्या आसपासच केले जात आहेत आणि त्याच्यामुळे यांच्या इमारतीमधूनही ते मिसाईल्स येताना आणि त्यांना तिथल्या गव्हर्नमेंटकडनं नष्ट केल्याचं ते दिसत आहे। परंतु शेवटी जसं जसं हे ते बघत असले डोळे बघत असल्यामुळे त्यांना एक भीती वाटत आहे तिथे आणि आता त्याच्यामुळे आणि युद्धाचा काळ आज 3रा दिवस आहे आणि त्यांच्यासाठी एक एक क्षण तिथे अडचणीचा ठरत आहे आणि भीतीयुक्त ठरत आहे। त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की त्यांनी आपल्या मायदेशी परतलं पाहिजे। UAEच्या गव्हर्नमेंटनी त्यांना प्रत्येक वेळेस त्यांच्याकडे नोटिफिकेशन देऊन जिथे आहेत तिथे सुरक्षित राहा असे गाईडलाईन्स त्यांना दिलेले आहेत। परंतु त्यांना असं वाटतंय की बा इंडियन गव्हर्नमेंटनी त्यांना तिथून रेस्क्यू केलं पाहिजे आणि सुखरूप आपल्या मायदेशी आणलं पाहिजे। तर इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम पर्यटन व्यवसायावर पाहायला मिळतोय। परदेशात फिरायला जाणाऱ्या 90% लोकांनी बुकिंग रद्द केली आहे। सिडनीमध्ये झालेल्या घटनांमुळे पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झालाय अशी माहिती राजाराणी ट्रॅव्हल्सचे डायरेक्टर विश्वजित पाटील यांनी दिलेली आहे। दुबई आणि हा जो मिडल ईस्ट सेक्टर आहे हा एक म्हणजे आपण म्हणू शकतो की मुंबई किंवा भारतातून अमेरिका किंवा युरोपला जाण्याचा एक मार्ग आहे। आज अशी घटना जेव्हा घडते तेव्हा पहिलं आपला जो पर्यटक असतो तो स्वतःची सुरक्षा बघतो। त्या हिशोबाने लॉट ऑफ कॅन्सलेशन्स हॅव टेकन प्लेस। गेले 2 दिवस हे युद्ध जे चालू झालं आहे आणि ह्याचं माझ्या मते आता इव्हन ट्रम्पनी डिक्लेअर केलं आहे की हे थोडं लांबणार आहे। तर त्या दृष्टीने बरेच कॅन्सलेशन्स लोकांची ज्यांनी गल्फची पॅकेजेस बुक केली आहेत त्यांनी दुबईचे वगैरे कॅन्सलेशन्स ऑलरेडी आमच्याकडे आली आहेत। इराण आणि अमेरिकेमधील युद्धात विमानसेवा बंद असल्याने अनेक भारतीय परदेशात अडकून पडले आहेत। यात अनेक मराठी कुटुंब तरुणांचाही समावेश आहे। या मराठी कुटुंबीय तरुण यांच्याशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संवाद साधत त्यांची विचारपूस केली आहे। लवकरच भारत सरकारकडनं त्यांना सुखरूप परत आणण्यासंदर्भात प्रयत्नही सुरू असल्याचा विश्वास शिंदे यांनी दिला। ओके 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 अच्छा अच्छा बर तुम्ही आता तुम्हाला काय तुम्ही किती लोक आहेत ग्रुप तुमचा? आम्ही 10 लोक आहोत साहेब, 10 लोक आहोत, सगळे पुण्यातलेच आहोत। जय महाराष्ट्र। जय महाराज जय महाराज। कुठे आहे तुम्ही आता? आम्ही दुबई मध्ये आहोत साहेब। कालची फ्लाईट होती ती हा कॅन्सल झाली। तुम्ही फिरायला गेले होते? हा, फिरायला आलो होतो साहेब। ओके ओके हा मग कालची फ्लाईट कॅन्सल। आता तुम्ही सेफ आहात ना एकदम? आता सेफ आहोत आणि एम्बेसी मध्ये पण आलो होतो साहेब, इथे इंडियन एम्बेसीला। ओके हा ती बंद आहे ओके ड्रायव्हरमुळे। ओके ओके अच्छा अच्छा बर तुम्ही आता तुम्हाला काय तुम्ही किती लोक आहेत ग्रुप तुमचा? तर इस्रायल इराण युद्धामुळे कोणत्या जिल्ह्यातले किती जण कुठे कुठे अडकलेत बघूया।
पुण्यामधले 40 जण, पिंपरी चिंचवड 40 जण, रिसोड वाशिममधले 3 जण, जळगावातले 31 जण. सांगली 30 जण अडकलेले आहेत. कोल्हापूरमधले 100 ते 110 जण, तर अहिल्यानगरातले 10 ते 12 जण हे दुबईमध्ये अडकून पडले आहेत. याशिवाय उमरासाठी मक्क्याला गेलेले उमरा यात्रेसाठी सौदीत अडकलेले पर्यटक किती आहेत तर नाशिक मालेगावातनं 1350, अमरावती 400, अकोला 300. याशिवाय जळगाव 101, पुणे 84, सोलापूर 43 हे सगळे सौदीमध्ये अडकलेले पर्यटक आहेत. तर नंदुरबार 30, वाशिम 30, परभणी 6. तर पंतप्रधान मोदींनी बहारीनचे राजा हमाद बिन